गरमी कमी होईल पावसामुळं. तर हे पसारा सगळा इथं काढून ठेवलाय, पण इथं पण टाकून पण काय फायदा नाही झाला, सगळं भिजलं तिथं पण. मित्रांनो गुड मॉर्निंग. आणि आज खतरनाक परिस्थिती झालेली आहे गावामध्ये. जोरात पाऊस आलेला आहे आणि गारा पण पडल्यात मोठ्या मोठ्या. मी आता थोडा लेट जरा ब्लॉग बनवायला सुरू केला आहे. वाऱ्यानं सगळं बघू शकता तुम्ही, कचराच झालेला आहे. आणि पुढच्या बाजूला पण बघू शकता तुम्ही. आता पुढच्या बाजूला दाखवतो. फर्निचर चाललेलं घरामध्ये करायचं, पण लाईट पण गेली त्यामुळं काही दिसत नाही आहे. दाखवतो. हे बघू शकता फर्निचर करता करता जरा सगळा पाणी आत यायला लागलंय, बघू शकता आत. आणि हे पण बघू शकता बाल्कनीमध्ये पाणी साठलंय सगळं. आता दार उघडलं तर खतरनाक होईल. तर खाली जाऊन दाखवतो तुम्हाला 1 मिनिटात. खाली आलेलो आहे गाईज. वारं पण जोरात आहे, बघू शकता तुम्ही. सगळं इकडं पाणीच पाणी झालेलं आहे. आणि हे मागचं सगळं सामान इथं आणून ठेवलंय. सगळं 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 झाड बीड बघू शकता तुम्ही. इथं पाणी साठलंय सगळं खाली. सगळा पालाच पाला सगळा झालेला आहे. जोरात पाऊस आहे, जोरात, भरपूर जोरात. तिथं पण प्लायवूड वगैरे ठेवलेली सगळी आतमध्ये नेऊन लावलेली आहे. तिथं बघू शकता तुम्ही ही त्याची शीट. विजा वगैरे जोरात चालल्या त्या खतरनाक मध्ये. आणि हे बघा सगळं बॅनर वगैरे सगळं उडून जायला लागलंय. लय जोरात वारा आहे. आता लक्ष देऊन बघितलं खतरनाक विषय चाललाय. पावसाला वाऱ्यामुळं लईसी झाले सगळं. आतमध्ये बघू शकता तुम्ही पाणीच पाणी झालेलं आहे. आता ही पाणी काढत बसायचं पुसून सारखं. सगळं आत तिरका पाऊस असल्यामुळे सगळं पाणीच आतमध्ये येत आहे. काय बेकार. मम्मी तिकडे सामान उचलते सगळं. मित्रांनो पाऊस जरा कमी आलेला आहे, फक्त वारा आहे. बघू शकता गॅलरीची हालत खतरनाक झालेली आहे. वारच फक्त आता जोरात आहे. मोसम पण जरा खुल्ला आहे आपल्या. बरं झालंय पाऊस पडला. ती ऊसाला वगैरे उन्हाळ्यामुळे लयच खतरनाक मध्ये वाळलेलं. या पावसामुळे बरं झालं आज. आता चांगलं रान भिजल, ऊस वगैरे चांगला येईल, काय टेन्शन नाही. खाली पण इथं पाणी साठलंय. आता खाली गेलं पाहिजे पाऊस उघडल्यावर. सामान बिमान सगळं तसंच राहिलंय. झाड बघू शकता तुम्ही कसं वाकलंय. आता काय केलं पाहिजे, आता तिथं लक्ष दिलं पाहिजे तरी पण अजून. बघूया. मित्रांनो आत्ताच गेलो गॅलरीत, बघितले पाणी साठलंय. ही लाकूड मी मगाचपासून शोधत होतो. जरा इथनं टाकून बघूया म्हणजे पाणी जातंय का बघितलं पाहिजे. ही होल लय बारका असल्यामुळं त्यातनं पाणी जाईना. आता जायला लागलंय बघू शकता तुम्ही. तर ही सगळं साठलेलं पाणी निघून जाईल. खतरनाक मध्ये तुळस पण इथं वर कट्ट्यावर होती ती खाली पडली. सगळं पावसानं हेच केलंय. हे बघू शकता मित्रांनो सगळं एवढा जोरात पाऊस होता की ह्या कोपऱ्यापर्यंत पाणी, कुडून पण ह्या कोपऱ्यापर्यंत पाणी आलंय. आणि गाडीच्या काचा सगळ्या उघड्याच होत्या त्यामुळे पाणी पण आत गेलेलं आहे. सगळं बघू शकता तुम्ही, सगळं भिजलेलं आहे आतून. आणि ही आमची गाडी आहे पण बंद असते, तिचं ब्रेक वगैरे सगळं खराब झाले, चालत नाही. सगळं बघू शकता 2 निघलेलं आहे. कलरचं काम चाललंय घराचं. कलर वगैरे सगळं असंच होतं, सगळं उचलायला लागलं. आणि मम्मी आणि मीच आहे फक्त इथं घरी. हे बघू शकता हे पसारा सगळा इथं काढून ठेवला आहे, पण इथं पण टाकून पण काय फायदा नाही झाला, सगळं भिजलं तिथं पण. आता पप्पा आल्यावर कावतीलच. बघू शकता तुम्ही सगळं ही पेटी वगैरे सगळं झाडाचा पाला वगैरे सगळा कचरा इथंच पडला आहे. इकडं पाणी पण साठतंय. पाणी आता साठलंय ते काय करू शकत नाही. बघू शकता कचरा सगळं ही झालंय, खराब झालंय सगळं. आता ही सगळं कचऱ्यातच टाकायला लागणार आहे. पण बरं झालं आपलं, असू द्या. गरमी होती ती आता जरा गरमी कमी होईल पावसामुळं, काय नाही. बाकी काय नाही. ऊसाला वगैरे पाणी द्यायची गरज नाही 1 आठवडा तरी. असा पाऊस झाला 1 तासभर मस्त एकदम थंडगार वारं सुटलेलं आहे. रस्ता वगैरे सगळा 2 निघला आहे. आणि हे बघू शकता मोन्याशेट यांचा ट्रॅक्टर उभा आहे इथं. आणि कॅरेट वगैरे सगळे उडून वाऱ्यानं पडलेत खाली वरून.
तर काय बाकी काय करू शकत नाही आपण. नेचरच्या खिलाफ तर काय होऊ शकत नाही माणसांशिवाय. तर काय आता चालतंय, बघूया पुढं काय. आता मित्रांनो बारक्या पोरांची गँग गोळा झालेली आहे पावसात नाचायला. खतरनाकमध्ये यांची मज्जा आहे. बघू शकता मौसम सगळा खुललेला आहे मस्तपैकी. आता खूप भारी वाटतंय. आणि सगळी पोरं टावेल वगैरे घेऊन, घरची बरी यांची कावळत नाहीत, आजारी पडू शकतात पोरं.